डॉक्टर अशोक राणा लिखित आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद यांच्याकडून प्रकाशित गंगा गणेश कृत्समत आणि लोकायत प्रकाशनाकडून प्रकाशित चिंतामणीचे कळंब ही 2 पुस्तके मागवण्यासाठी त्वरित संपर्क करा. संपर्क 9689940507. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. जवळच आता नागपंचमी हा सण येत आहे आणि अनेकांना हा सण का साजरा करतात याबद्दल कुतूहल आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या भारतात ज्याप्रमाणे नागांची पूजा होते किंवा तशा प्रकारची संस्कृती जी आहे नागांची, ती भारतातच आहे की इतरही देशात आहे, हा एक प्रश्न आपल्या मनात येतो. त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण करूया. प्रत्येकाला आपापल्या परीने उत्तर शोधण्याचा अधिकार आहेच, तर असाही अधिकार आपण घेऊ. एक पुस्तक आज आहे, अ, दैवतांची सत्यकथा. या पुस्तकामध्ये विश्वव्यापी नागदैवत म्हणजे भारताबाहेर सुद्धा नाग हे दैवत कसं आहे त्याबद्दलची माहिती दिली आहे. 2005-06च्या दरम्यान साधारणतः सत्यकथा या साप्ताहिक चित्रलेखामधल्या लेखमालेतला हा लेख आहे, नागपंचमीच्या काळात लिहिलेला. आणि नंतरच्या वर्षभरात साधारणतः असत्याची सत्यकथा याच मालिकेमध्ये नागपंचमी हा सण कसा साजरा करतात त्यावर एक लेख होता. अशा तऱ्हेने 2 प्रकारचे लेख जे आहेत त्याचा समावेश आपण करत आहोत या मालिकेत. आणि आज आपण त्यातला एक जो लेख आहे त्याचा परामर्श घेऊया. त्याचं शीर्षक आहे विश्वव्यापी नागदैवत, आणि दिवाळी अंकात तो प्रसिद्ध झाला आहे. तर दिवाळी हा जो सण आहे, या सणाचा आणखी एक भाग आहे, तो म्हणजे साधारणतः महिन्याभरानी आपल्याकडे साजरा होतो. विशेषतः कोकणामध्ये नाग दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्याला देव दिवाळी असे म्हणतात. म्हणून आपण दिवाळी अंकाच्या निमित्ताने, दिवाळी सणाच्या निमित्ताने त्या देव दिवाळीचाही परिचय करून घेतला आणि नाग दिवाळी त्याला का म्हणतात याची माहिती. आता हा जो काळ आहे, ज्या काळामध्ये आपल्याकडे दिवाळी साजरी होते उर्वरित महाराष्ट्रात, त्या काळात कोकणातले लोक भातरोणी किंवा इतरही कामात व्यस्त असतात, त्यामुळे कदाचित ते ती दिवाळी साजरी करत नसतील आणि महिन्याभर येणाऱ्या नागदिवाळीला ते मोठ्या प्रमाणात सण साजरा करत असतील असा एक अंदाज आहे. इकडे आश्विनी अमावस्येला जी दिवाळी होते ती सुद्धा कोकणात साजरी होते, नाही आहे नाही असं नाही, पण नागदिवाळी आहे. इतरही ठिकाणी नागदिवाळी साजरी होते, ती आपल्या पूर्वज पूजेच्या परंपरेतून आलेली आहे. तर हा जो भाग आहे कोकण किनारपट्टीचा, त्याबद्दल आपण वारंवार चर्चा करतो आहोत. कारण भारतातली प्राचीन संस्कृती शोधायची असेल तर आपल्याला कोकणाच्या संस्कृतीचा अभ्यास करावा लागतो, कारण सर्वात जुनी संस्कृती त्या ठिकाणी अजूनही अस्तित्वात आहे. ओव्हर रूपात असेल, अगदी शहरी संस्कृतीचा प्रभाव तिच्यावर नसेल, किंवा शब्द आणखी वेगळा वापरायचा असेल तर ब्राह्मणी संस्कृतीचा प्रभाव त्याच्यावर नसेल, त्यामुळे तिचं मूळ रूप कायम आहे. तर हा जो परिसर आहे कोकण किनारपट्टीचा, त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये अपरांत असा होतो. म्हणजे महाराष्ट्रक जी आहेत, महाराष्ट्रामध्ये 5 महाराष्ट्रक कल्पलेली आहे. काही विदर्भ आहे, अश्मक आहे, कुंतल आहे, आणि ऋषिक नावाचा एक प्रदेश आणखी आहे ज्याला आता खानदेश आपण म्हणतो, आणि अपरांत आहे. तर अपरांत शब्दाचा अर्थ होतो पाण्याचा काठ, म्हणजे जिथे पाणी संपतं, समुद्राचं पाणी संपतं आणि जमीन सुरू होते, त्या परिसराला पूर्वजांनी आपल्या अपरांत म्हटलं. आपह अंतः, आप म्हणजे पाणी, पाण्याचा अंत. पण कोकणाचं जुनं नाव सापडते ते अपरांत सापडते. आणि विशेषतः कोकण शब्द जो आहे तो कसा बनला याबद्दल इतिहासाचार्य राजवाडे यांनी कोंकण नावाचं एक नागकुळ त्या ठिकाणी होतं आणि त्या नागकुळामुळे कोकण हे नाव पडलं असं म्हटलंय. पुढच्या काळामध्ये काही लोकांनी, काही अभ्यासकांनी त्यांचं हे मत फोडण्याचा प्रयत्न त्यांच्या परीने केला, कारण कोकणात अनेक प्रकारच्या राजवटी नांदल्या आणि त्यामुळे मग कोकण नागकुळ कुठे होतं वगैरे वगैरे याची काही माहिती फारशी मिळत नाही असं काही लोकांनी म्हटलं. पण मुळात कोंकण शब्दाचा अर्थ काय होतो? कुंग म्हणजे पृथ्वी किंवा माती, आणि कण म्हणजे मातीचे कण म्हणजे वारुळ. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारुळ आहेत आणि त्या वारुळाची पूजा केली जाते
त्या परिसराला कोकण म्हटलं जात असावं असं अनेक वर्षाच्या अभ्यासातून माझं मत तयार झालेलं आहे. राजवाड्यांच्या मताला थोडंसं ते अनुकूल आहे. सातेरी नावाची जी नागदेवता आहे, वारुळाची देवता आहे, तर तिचं जे पूजन होतं मोठ्या प्रमाणात सातेरी देवी तिला म्हणतात, ते कोकणात आणि गोव्यात होतं. आपण याबद्दल खूपदा माहिती पाहिलेली आहे. तिची मंदिरं काही ठिकाणी असतात किंवा काही ठिकाणी नैसर्गिक रूपात सुद्धा तिची पूजा होते. किंवा काही मंदिरांमध्ये, विशेषतः गोव्याच्या मंदिरात मी पाहिलं की अवतीभोवतीचा जो परिसर आहे त्या मंदिराचा, त्यामध्ये काही ठिकाणी सातेरीची नैसर्गिक रूपातली पूजा होते किंवा एखादा दगड असेल नदीत सापडलेला नदीच्या काठावर, ज्याचं स्वरूप वारुळासारखं आहे, त्याला सुद्धा सातेरी म्हणून पूजलं जातं. हे वारुळ पूजा हा महत्वाचा भाग आहे कोकणातला. भारतभर ती पूजा होते, होत नाही असं नाही, पण कोकणात तिचं मूळ आपल्याला सापडतं. आणि त्याला लागूनच, त्या वारुळाला लागूनच रवळनाथाचं मंदिर असतं. सातेरीला पूजणारा एक वर्ग जो आहे तो रवळनाथात ही पूजा करतो, आणि रवळनाथ हा देवता आहे असं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. म्हणजे नाग आणि वारुळ यांचा जो सहसंबंध आहे, नाग हे पुरुष तत्वाचं प्रतीक आहे, तर वारुळ हे स्त्री तत्वाचं प्रतीक आहे. आणखी थोडंसं स्पष्ट बोलायचं तर वारुळ हे भूमीची योनी म्हटली आहे. म्हणजे स्त्रियांना ज्याप्रमाणे जननेंद्रिय असतं, तसं जमिनीला सुद्धा जननेंद्रिय असतं, अशी एक संकल्पना आहे. आणि मग त्यातून नाग बाहेर येतो किंवा नाग तिचं सुफलीकरण करतो. ज्याप्रमाणे लिंग आणि योनी यांचा संबंध जो आहे, त्यातून सृष्टीची निर्मिती होते, जीव निर्मिती होते. त्याप्रमाणे नाग हा भूमीचं सुफलीकरण करतो आणि त्यामुळे पीक येतं, असा एक समज प्राचीन काळातल्या आपल्या भारतीय लोकांच्याही मनात होता आणि जगातल्या लोकांची. त्यामुळे हे नागदैवत आणि वारुळाची देवता ही जगभर आहे, केवळ भारतातच आहे असं नाही. तर कारण राजवाड्याचा उल्लेख आपण केलाय, त्यांनी नागलोक नावाचा एक लेख लिहिलाय. खूप आधी आहे, 1922-23च्या दरम्यानचा तो लेख असावा किंवा त्याच्या आधीचा असावा, कारण त्याचा संदर्भ महाभारतची समालोचना हा जो ग्रंथ श्रीपाद दामोदर सातवळेकरांनी 1925 मध्ये प्रकाशित केला, त्या त्यांच्या हिंदी ग्रंथामध्ये त्यांनी या नागलोक या लेखाचं हिंदी भाषांतर प्रकाशित केलंय. तर याचा अर्थ 25च्या आधीचा तो लेख आहे. तर त्यामध्ये त्यांनी नागलोक ही जी संकल्पना मांडली आणि त्याला पाताळ म्हटलंय. आपल्या पुराण कथांमध्ये पाताळाचा उल्लेख खूपदा येतो की पाताळात नाग राहतो आणि नागाच्या फणावर पृथ्वी डोलते वगैरे वगैरे. अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ही समजूत खोडून काढली की पृथ्वी ही नागाच्या फण्यावर तरलेली नसून मजुराच्या तळहातावर तरलेली आहे. जे मजूर कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांच्या कष्टातूनच हे जग निर्माण झालंय, मग त्याचं महत्व जास्त आहे. नागाचं महत्व यासाठी आपल्या मनात निर्माण झालं की ज्या लोकांनी नागाला मानलं, त्यांचं मत आहे की नागांमुळे पृथ्वी निर्माण झाली किंवा ती स्थिर आहे. नाग जर थकला, तो डोलायला लागला किंवा त्यांनी पसरवला किंवा परतवला, तर भूकंप होतो, अशी एक समजूत आपल्या जनमानसात आहे रुळलेली. पण या समजुती ज्या आहेत त्या वैज्ञानिक तथ्यावर आधारलेल्या नाही आहेत. नागाचं जे महत्व आहे ते सुद्धा वैज्ञानिक तथ्यावर आधारलेलं नाहीये. नागाबद्दलची जी वैज्ञानिक माहिती आहे ती खूप वेगळी आहे. कारण पुराणांमध्ये नाग हा अतिशय हुशार असतो, बुद्धिमान असतो, म्हणून त्याला विद्याधर म्हटलंय. आणि जे लोक नागकुळातले आहे, आपण कुल ही संकल्पना सुद्धा यापूर्वी पाहिली होती. कु या शब्दापासून कुल शब्द तयार झाला. कु म्हणजे जमीन, कुल म्हणजे जमीन कसणारा वर्ग, म्हणजे शेतकऱ्यांचा वर्ग, आणि त्यांच्या वस्तीला कुळवाडी असं म्हटलं गेलं आणि त्यातून कुणबी शब्द तयार झाला. म्हणजे जमीन आणि शेतकरी यांचा जो सहसंबंध आहे, त्यातून कुळ हा शब्द तयार झाला. आणि ज्या परिसरात मोठ्या प्रमाणात नाग किंवा साप यांचा वावर असेल, तर ती ओळख म्हणून त्या काळातल्या लोकांनी नाग हे आपलं कुलचिन्ह मानलं. आता हे कुलचिन्ह मानताना नागाची भीती तर होती, त्याची पूजा आपण केली तर नाग चावत नाही अशी एक समजूत होती. त्यातून मग काही कथा तयार झाल्या. त्या कथांचा परामर्श आपण पुढल्या भागात घेऊ. आज आपल्याला एवढीच माहिती पाहिजे की नागाबद्दलच्या ज्या संकल्पना आपल्या पूर्वजांच्या होत्या, त्या वैज्ञानिक तथ्यावर आधारलेल्या नाहीत. नाग सळसळतो, त्याचा फणा, त्याचा डौल आणि त्याच्या फुत्कारामुळे निर्माण झालेली भीती आणि सर्पदंशाने येणारा मृत्यू,
यामुळे तो आपल्याला पावला पाहिजे, त्याचा कोप आपल्यावर होऊ नये, म्हणून नागपूजा अस्तित्वात आली, असं एक मत आहे आणि त्याला आधार आहे. पण नाग हा खूप हुशार असतो हा समज फार चुकीचा आहे. कारण जे नागकुल चिन्हवाचक लोक होते, ज्यांचं कुलचिन्हच नाग होतं, जे नाग दैवताला मानत होते, त्यांना विद्याधर अशी संज्ञा आहे. यक्ष संस्कृतीचा उल्लेख आपण यापूर्वी खूपदा पाहिला. यक्षांना सुद्धा विद्याधर म्हटलं आहे. आणि हे विद्याधर जे आहे ते सगळ्या प्रकारच्या विद्या धारण करतात. नागाबद्दल एक समज असा आहे की त्याच्या डोक्यावर एक मणी असतो आणि अंधारातही तो त्या मणीच्या प्रकाशातून मार्ग काढू शकतो. किंवा काही लोक असं म्हणतात की काही नाग हे या साप हे उडतात. तर सर्व काही साप उडत नाही. खरं म्हणजे सापाला उडण्यासाठी कोणत्याच प्रकारचा अवयव नाही. पण एखादा साप असा उडताना आपला दिसला, याचा अर्थ तो आपला पूर्ण जो बरगड्या किंवा त्याचा जो शरीराचा भाग आहे तो पसरवतो आणि वरून खाली उतरतो फक्त. असा एक साप आहे, नाही असं नाही. पण सरसकट सर्व साप काही उडत नाही. आणि अशा प्रकारच्या समजुती निर्माण व्हायचं कारण की वैज्ञानिक शोध जेव्हा लागायचे होते तेव्हा या समजुती निर्माण झाल्या. आता वैज्ञानिकांचं म्हणणं असं आहे की सापाचा मेंदू इतका प्रगत नसतो. नागाचा मेंदू, नाग हा म्हणजे ज्याला फणा आहे त्याला नाग म्हणतो, ज्याला फणा नाही त्याला साप म्हणतात. म्हणून पुराण कथांमध्ये सापाला थोडस खालचा दर्जा दिलाय, नागाला वरचा दर्जा दिलाय, कारण त्याचा डौल असतो. शंकराच्या गळ्यात नाग आहे, विष्णूच्या पाठीशी नाग आहे, विष्णू तर झोपलेल्याच आहे नागावर. किंवा बुद्धाला आश्रय देणारा किंवा बुद्धाला आधार देणारा भुजलिंद नाग हा आपल्याला बौद्ध जातक कथामध्ये किंवा इतरही कथांमध्ये आढळतो. नंतरच्या अट्टकथामध्ये आढळतो. तर जैनांमध्ये धरणेंद्र किंवा धरणीधर या नावाने जो नाग आहे त्यांनी पार्श्वनाथाला मदत केली होती, वाचवलं होतं. अशा प्रकारच्या कथा म्हणजे सगळीकडे नाग हे कुलचिन्ह ज्याचं आहे त्या लोकांनी आपल्या पूर्वजांना सन्मान दिला होता, वाचवलं होतं, आधार दिला होता. अशा प्रकारच्या कथा आढळतात. आपण कारले लेणी किंवा भाजी लेणी किंवा इतरही बौद्ध लेणी ज्या आहेत त्यामध्ये एक शिल्प आपल्याला दिसतं की भगवान गौतम बुद्ध कमळावर बसले आणि त्या कमळाचा जो देठ आहे तो देठ पकडणारे दोन मानव आहेत, पण त्यांच्या डोक्यावर 5 फण्याचा नाग आहे. तर ते नंद आणि उपनंद दोन भाऊ ज्यांनी बुद्धाचा विचार स्वीकारला होता, नागकुळातल्या लोकांनी बुद्धाचा विचार स्वीकारला होता, अशी एक माहिती आहे, समजुती आहे आणि माहिती आहे. त्यामुळे नागांना अतिशय महत्वाचं स्थान आहे. नागपूर, हस्तिनागपूर किंवा नागपूर नावाची अनेक गावं, छोटा नागपूर ही जी निर्माण झाली त्यामागे नागकुलचिन्ह हे कारणीभूत आहे. तर नाग हे कुळ आहे आणि ते गोत्र नाही. आता गोत्र काय आणि कुळ काय हा यातला फरक आपल्याला काही माहित नाही. बरेचदा कुळ या अर्थाने गोत्र शब्द वापरतात, गोत्र या अर्थाने कुल हा शब्द लोक वापरतात. प्रामुख्याने आर्य संस्कृतीमध्ये गोत्र ह्या संकल्पनेला खूप महत्व आहे. गो हा शब्द आहे त्याचा एक अर्थ होतो इंद्रिय, आणि गोत्र या शब्दाचा अर्थ होतो इंद्रियापासून झालेला. वसिष्ठ असेल किंवा आणखी याज्ञवल्क्य असेल किंवा पाराशर असेल, ही जी ऋषींची नावं लिहितात किंवा विश्वामित्र असेल, तर हे जर आपलं गोत्र आहे असं आपलं मत असेल तर याचा अर्थ होतो आपले पूर्वज हे आर्य होते, असं ज्यांना वाटतं त्या लोकांनी अशा तऱ्हेने ही गोत्र संकल्पना मांडली. दुसरा अर्थ जो गोत्र शब्दाचा आहे तो गो म्हणजे गाय, त्र म्हणजे राहण्याचं ठिकाण, गायीचं राहण्याचं ठिकाण, म्हणजे गायीचा गोठा. विश्वामित्राच्या मालकीचा गायीचा गोठा, याज्ञवल्क्याच्या मालकीचा गायीचा गोठा. किंवा आणखी कश्यप हे नाव आपल्याला सतत आढळतं की ज्याला आपलं गोत्रच माहित नाही. असा जो बहुजन समाजातला वर्ग आहे त्याला ब्राह्मण सांगतो की तुमचं गोत्र कश्यप आहे. म्हणजे कश्यप हे सर्वांचंच गोत्र आहे असं का मानलं जातं? कारण कश्यपापासून सृष्टी निर्माण झाली असं मानणारा एक वर्ग आहे. जसं आपण सरसकट ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली असं मानतो किंवा तशा प्रकारची माहिती आपल्याला पुराण कथामध्ये किंवा पौराणिक ग्रंथामध्ये आढळते. तर ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली असं म्हणणारा एक संप्रदाय, कश्यपाने सृष्टी निर्माण केली असं म्हणणारा एक संप्रदाय, आणि की संप्रदाय प्रजापतीने सृष्टी निर्माण केली. मग प्रत्येकाने आपापलं जे दैवत आहे, आपापला जो नेता आहे त्याने सृष्टी निर्माण केली, अशा प्रकारच्या कथा तयार केल्या आणि पुराणांमध्ये त्यांचं संकलन झालं. कश्यपाचा उल्लेख करताना असं सांगतात की त्याला दिती आणि अदिती नावाच्या दोन बायका होत्या, आणखी विनता होती आणि दनू होती, असा एक उल्लेख येतो. आणि मग कद्रू नावाच्या देवतेचा उल्लेख येतो. कद्रू नावाची त्याची बायको होती. कद्रू पासून नाग तयार झाले
त्यांना काद्रव्य म्हणतात. आणि विनता जी आहे ती गरुडाची आई, तिच्यापासून गरुड तयार झाला म्हणून वैनतेय त्याला म्हणतात. तर अशा तऱ्हेने ह्या संकल्पना का निर्माण झाल्या, की जी कुलचिन्ह ज्याचं गरुड चिन्ह कुलचिन्ह आहे, त्याच्या आईचं नाव विनता ठरवलं, कारण ते मातृदेवताचे उपासक होते. आणि ज्यांचं कुलचिन्ह नाग आहे, तर त्यांना त्यांच्या आईचं नाव कद्रू असं ठेवलं. कद्रू हा शब्द नकारात्मक पद्धतीने आपण भाषेत वापरतो, कंजूष म्हणून वापरतो. तिच्याकडे पाहण्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन का तयार झाला, त्याच्या कथा पुराणात आहे, त्या आपण केव्हा तरी पाहू. तर गोत्र शब्दाबद्दल आपण माहिती पाहत होतो. आणि कुळाबद्दल, तर कुळ हे शेतीशी निगडित आहे. त्यामुळे नाग कुळ आहे, नाग हे गोत्र नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि काही लोक चुकून नागवंश हा शब्द वापरतात. वंश शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ कुटुंब असावा. कुटुंब आणि कुळ यात फरक आहे. एका कुळामध्ये खूप कुटुंब राहू शकतात. आणि कुळामध्ये साधारणतः 100 सदस्य झाले तर नंतरचा जो कुळ तयार होता ते 100च्या वर. समजा कौरव हे 100 होते, तर 100च्या नंतर 5 हे पांडव, तर पांडवांचं कुळ बदललं पुन्हा, पण दोघे नाग कुळातलेच होते. पण आजकाल बरेच लोक वंश या शब्दाने नाग शब्द वापरतात, आम्ही नागवंशी आहोत. पण तो शब्द जो आहे तो रेस या अर्थाचा नाहीये. नागवंशी शब्द हा कुटुंब, आम्ही नाग कुळातल्या या अर्थाचा आहे. तर आणि त्यातल्या त्यात रेस शब्दाबद्दल आता आक्षेप असा आलाय समाज वैज्ञानिकांचा, की वंश नावाची संकल्पनाच कालबाह्य झाली आहे. म्हणून अँथ्रोपॉलॉजी हा इंग्लिश शब्दासाठी जेव्हा मानववंशशास्त्र हा शब्द वापरत होता, तर त्याला आता विरोध झाला. त्याच्याऐवजी मानवशास्त्र असा एक शब्द वापरात आहे. आणि वंश ही संकल्पना समाजशास्त्रज्ञांनी कालबाह्य केलेली आहे. तर अशा तऱ्हेने भारतात आर्य भाषा बोलणारे लोक जे आले, ते उत्तर ध्रुवातून आले, ध्रुव प्रदेशातून आले. आणि प्रतिकूलतेमुळे ते मध्य आशियातील कॉकेशस पर्वतावरून आले, असं लोकमान्य टिळकांनी म्हटलंय. काही लोक तसं मानतात. त्यांचा बराच काळ कॉस्पियन समुद्र आणि काळा समुद्र या परिसरात गेला. त्यामुळे कॉस्पियन परिसरात राहणारे कश्यप हे गोत्र, म्हणजे कश्यप गोत्राचं मूळ जे अभ्यासकांनी शोधलं, ते अशा तऱ्हेने कश्यप कॅस्पियन सी, जो इराणच्या आखातामध्ये हा समुद्र आहे, तिथे ते लोक राहत होते, म्हणून त्यांचं गोत्र ठरलं कश्यप. आणि गाईचा गोठा आपण हे अर्थ पाहिले. तर कुळाच्या संबंधात आपण पाहिलं की शेतीसाठी एकत्र येणारा जो समुदाय आहे, मानवी समुदाय, त्याला कुळ म्हटलं गेलं. आताही कुळ कायदा वगैरे, कुळवाडी हे शब्द आपण वापरतो. छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा ज्योतिबा फुले आणि कुळवाडी भूषण हा शब्द वापरला होता. म्हणजे कुणब्यांचा, म्हणजे शेतकऱ्यांचा प्रमुख, शेतकऱ्यांना भूषण वाटावं असं व्यक्तिमत्व. तर शेती करणारा एक वर्ग आणि गोपालनाचा वर्ग, असे दोन वर्ग जे भारतात प्रभावी ठरले. तेव्हा गोपालक आणि शेती करणाऱ्या वर्गामध्ये संघर्ष झाला. आणि त्या संघर्षाचं चित्रण आपल्याला संपूर्ण महाभारत किंवा इतर पौराणिक साहित्यात आढळतं. भारतात राहणारे जे सर्वाधिक लोक मोठ्या प्रमाणात, त्यांचं कुलचिन्ह नाग होतं. आणि जे गोपालक होते त्यांचं चिन्ह गरुड होतं. नाग आणि गरुड हा जो संघर्ष आपल्या पुराणात दिसतो, तो प्रतिकात्मक दाखवलेला आहे, चमत्कारिक आहे, अद्भुत असा तो आहे. तर हे आर्यांच्या मूळ प्रदेशात काही सोयी नव्हत्या, गैरसोयी होत्या, त्यामुळे ते भारतात आले. टोळ्या टोळ्याने आले, एकदम तर काही आले नाही. आणि त्यांची उपजीविका जी होती ती गोपालनच होती. त्यामुळे ते सगळीकडे पसरले, एका ठिकाणी राहिले नाही, कारण त्यांना घरं नव्हती. त्यांना कुटुंब व्यवस्था होती की नाही याबद्दल निश्चित माहिती नाही, पण अनेकांचं मत आहे की ते स्त्रियांना घेऊन नाही आले. इथल्या स्त्रियांशी संबंध आला, पुढे कुटुंब व्यवस्था त्यांच्यात निर्माण झाली. तर त्यांचा व्यापार जो होता त्या काळामध्ये, नागलोकांच्या बद्दलची माहिती अशी आहे की नागलोक हे प्रगत होते. सिंधू संस्कृती ही नाग संस्कृती आहे असं अभ्यासकांचं मत आहे. आणि ते प्रगत असल्यामुळे ती नागरी संस्कृती आहे. म्हणजे जगातल्या ज्या प्रमुख नागरी संस्कृती आहे, मेसोपोटेमिया किंवा चायनीज किंवा इतरही देशात काही नागरी संस्कृती निर्माण झाल्या, तशा पैकी एक सर्वात जुनी संस्कृती जी होती ती सिंधू संस्कृती. आणि ती नाग कुलचिन्ह वाचक लोकांची होती. त्यांचं जे चिन्ह होतं, व्यापार चिन्ह, ते वृषभ होतं. पण मोठ्या प्रमाणात आपल्याला सिंधू संस्कृतीच्या उत्खननात नागांची शिल्प सापडतात, त्यामुळे तिला नाग संस्कृती लोकांनी म्हटलंय. सांस्कृतिक दृष्ट्याही ते प्रगत होते आणि व्यापाराच्या दृष्टीनेही प्रगत होते. तर त्या मानाने हा जो आर्य भाषा बोलणारा जो वर्ग आला इराणमधून, तो तितका प्रगत नव्हता. तो टोळी टोळीने राहायचा.
त्यामुळे त्यांनी कधी कधी संघर्ष केला नाग लोकांशी, नाग ज्यांचं कुलचिन्ह अशा लोकांशी, किंवा कधी समन्वय सुद्धा केला. या समन्वयातून भारतीय संस्कृती तयार झाली. तर इथे आल्यानंतर त्यांनी जी सुसंस्कृत असे नाग लोक होते त्यांची एकंदर व्यवस्था जी होती, समाज होता, ती घडी विस्कळीत करून टाकली. त्यांच्यात त्यांनी वर्ण व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला. वर्ण व्यवस्था इराणमध्ये होती, पण ती अस्थिर होती. त्यात एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाण्याची सोय होती. पण भारतात जेव्हा इराणी लोक आले तेव्हा त्यांनी पक्की केली, आणि मग इथल्या लोकांना स्वीकारण्याकरता शूद्र वर्ण तयार केला. त्यांच्यात मुळात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि वैश्य तीनच वर्ण होते. पण इथल्या लोकांना स्वीकारण्याकरता त्यांनी मुद्दाम शूद्र वर्ण तयार केला. इराणमधल्या लोकांमध्ये शूद्र वर्ण होता, तिथे पेशावर आधारित वर्गीकरण समाजाचं होतं, नव्हतं असं नाही. पण त्या स्थलांतराची सोय होती, ती मात्र भारतात त्यांनी ठेवली नाही. आणि इथल्या लोकांना मग नष्ट करणं, त्यांच्या स्त्रियांना त्यांच्या गर्भांना नष्ट करणं, किंवा त्यांच्यावर अत्याचार करणं, त्यांची मुलं जाळून टाकणं, कापून टाकणं, त्यांच्या घरांना आगी लावणं, किंवा त्यांनी बांधलेली धरणं फोडून टाकणं, याचे उल्लेख ऋग्वेदात येतात. त्यामुळे कृपा आपल्या ऍडव्होकेट प्रल्हाद देशमुख यांनी ऋग्वेदातल्या ऋचांचा संदर्भ राहून सिंधू संस्कृतीच्या उत्खननाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. जॉन मार्शल आणि इतरही लोकांनी असं म्हटलं होतं की ही संस्कृती आर्यांनी उद्ध्वस्त केली. तो संदर्भ घेऊन ऍडव्होकेट प्रल्हाद देशमुख यांनी आपले निष्कर्ष सिंधू संस्कृती, ऋग्वेद आणि हिंदू संस्कृती या ग्रंथात मांडले आहेत. तर अशी ही जी नाग संस्कृती होती त्यांच्या सतत संघर्ष होत राहिला. दोन संस्कृतीमध्ये मुख्य फरक हा आहे की नाग हे शेतीशी संबंधित, व्यापाराशी संबंधित, आणि जे आर्य लोक होते ते गोपालनाशी संबंधित भटक्या जमातीतले टोळ्या टोळी राहणारे, आणि ते अग्निपूजक होते. आजही अग्यारी ज्या आहेत त्या पारशांच्या आहे. इराणमध्ये सुद्धा काही अग्यारी आहेत, तिथे अजूनही पारशी लोकांचं जे काही अस्तित्व आहे ते धर्माच्या रूपात आहे, व्यापाराच्या रूपात आहे. तर असा हा वर्ग संघर्ष जो आहे तो पुढे जाती संघर्षात रूपांतर झाला, आणि ब्राह्मण आणि इतर जाती हा संघर्ष झाला. त्या संघर्षाचं जे पडसाद आपल्याला सापडतात ते ऋग्वेदामध्ये इंद्र आणि वृत्रासूर कथेत सापडतात. वृत्र हा मोठा पाण्याचा प्रवाह होता, किंवा धरण होतं, आणि ते फोडण्याचं काम इंद्राने केलं, कारण पाणी प्रवाहित राहिलं पाहिजे असं इंद्राला वाटलं. असं एक स्पष्टीकरण वैदिक समर्थक करतात. पण जर एखादा मोठा बांध त्यांनी तोडला असेल तर शेतीची नुकसान झालं असेल, किंवा घरं वाहून गेली असतील, माणसं मरण पावली असतील, एक प्रकारचा हा युद्धाचाच प्रकार होता. म्हणून त्या ठिकाणी वृत्र हा जो शब्द जो आहे आपल्याकडे वापरतात तो आवरण घातलेला, म्हणजे त्यांनी पाणी रोखून धरलेलं, आणि त्याच वृत्राला इराणमध्ये अही म्हणतात. अही या शब्दाचा अर्थ नाग असा होतो. म्हणून आपल्याला अहिवृत्ताचं जे काही उल्लेख ऋग्वेदात सापडतात त्याबद्दल डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी असं म्हटलं आहे की हा जो आहे अहि नावाचा जो अर्थ आहे तो सर्प या अर्थाचा शब्द आहे. ऋग्वेदामध्ये त्याने काट टाकल्याचा, त्याने दंश, त्याचे दंश विषारी असल्याचा उल्लेख येतो. डोळ्यात तो जड होतो आणि पृथ्वीच्या पोटात शिरत असल्याचा उल्लेख अथर्ववेदात येतो. झेन अवेस्ता या पारशी धर्मग्रंथात अझी, अजिदाहक किंवा अजिझाहक या नावाने त्याचा उल्लेख येतो. तर अशा ह्या ज्या मिथकांची जी माहिती ऋग्वेद आणि झेंद अवेस्ता, पारशी लोकांचा झेंद अवेस्ता, इराणी लोकांचा, आणि जे भारतीय आर्य जे आहेत इराणमधून आले पण भारतात स्थिरावलेले, त्यांच्याही कथांमध्ये हा अहिवृत्र संघर्ष वारंवार सापडतो. आणि वृत्राच्या आईचं नाव त्या ठिकाणी दनू असं येतं. आपल्याला माहित आहे की कद्रू हे नागमाता आहे असल्याचा उल्लेख पुराणात येतो. वृत्राच्या आईचा उल्लेख हा धनु येतो, तो कद्रू येत नाही. तर हे धनुचे पुत्र म्हणजे दानव, आणि असुर आणि राक्षस. असुर म्हणजे ज्यांच्याकडे प्राणरक्षण करण्याची कला किंवा विद्या असते त्यांना असुर म्हटलं गेलंय. जे आपल्या भूमीचं रक्षण करतात त्यांना राक्षस म्हटलंय. हे दोन्ही शब्द, हे दानव, राक्षस, असुर, हे सर्प ज्यांचं कुलचिन्ह आहे त्यांच्याकरता वापरतात. आणि वृत्राची जी वर्णनं ऋग्वेदामध्ये किंवा वैदिक ग्रंथात आढळतात तर त्यात त्याला हातपाय नाही, तो फुतकारतो, तो सानू नावाच्या शिखरावर राहतो, त्याचे 99 किल्ले आहेत. किल्ले आहे म्हणजे तो माणूस आहे, तो काही प्राणी नाही आहे, पण त्याचं वर्णन प्राण्यासारखं केलेलं आहे. तर ते इंद्राने उद्ध्वस्त केले, 99 किल्ले उद्ध्वस्त केले. आणि इंद्रवृत्र युद्ध त्रिकुट पर्वतावर झालं असं वर्णन ऋग्वेदात आहे. यावर तो नागकुळातील एक महान नेता होता,
हे सिद्ध होतं. बाळ गंगाधर टिळकांनी तर इंद्रवृत्त युद्धाचा दिवस 10 ऑक्टोबर असल्याचं निश्चित करून टाकलं. म्हणजे आपापल्या परीने लोकांनी इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीने एक ऐतिहासिक घटना म्हणून तिची नोंद टिळकांनी केली आहे. या संघर्षाच्या कथा खूप ठिकाणी आपल्याला सापडतात आणि या कथांमधून मग महाभारतासारखं एक मोठं काव्य, महाकाव्य, हे भारताचं वैभव आहे की महाभारतासारखं काव्य भारतात निर्माण झालं. पण या महाभारताची सुरुवात ही जन्मेजयाच्या सर्पसत्राने होते. जन्मेजय हा पांडवांचा वंशज होता. कौरव आणि पांडव दोन्ही नागकुळातले होते, कारण कौरव कुळातले ते होते. मग तो सर्पसत्र कसा करेल हा प्रश्न आपल्या मनात येत नाही. पण ज्या इराणमधल्या मगी लोकांनी, ज्यांना पुढे भृगू म्हटलं गेलं आणि महाराष्ट्रात चित्पावन म्हणतात, त्या लोकांनी जेव्हा महाभारतावर हात फिरवला आपला, त्या नागांना हीन लेखलं आणि जन्मेजयाच्या हातूनच नागांचं सर्पसत्र घडवलं. ही काल्पनिक कथा खूप प्रभावी आहे. साहित्यावर तिचा प्रभाव आहे, इतिहास लेखनावर प्रभाव आहे, राजकारणावर प्रभाव आहे, धर्मकारणावर तर आहेच आहे. आणि मग तेव्हा जेव्हा कौरव आणि पांडव युद्ध संपलं आणि अर्जुन जेव्हा गेला दुर्योधनाकडे की मला काही भाग द्या, आता आम्ही तुमच्यापैकीच आहोत, तर राज्याचा काही भाग आमच्या वाट्याला द्या, आम्हाला राहायचं आहे, 5 भावांना 5 गावं द्या. तर तो सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन द्यायला तयार नव्हता. त्यामुळे ते युद्ध झालं आणि पुढे युद्धाच्या शेवटी समेट झाला आणि त्यातून खांडव वन हे त्यांना देण्यात आलं. त्याला पुढे इंद्रप्रस्थ म्हटलं गेलंय. तर त्या ठिकाणी खांडव हा जो शब्द सुद्धा नागांसाठी वापरण्यात येतो. आणि हस्तिनापूर हे जे गाव आहे, ज्या ठिकाणी युद्ध झालं असं सांगितलं जातं, ते सुद्धा नागांचं गाव आहे. हस्ती हा शब्द हत्तीसाठी वापरण्यात येतो. बरेचदा तो नागांसाठी सुद्धा वापरण्यात येतो. नाग आणि हस्ती यात साधर्म्य एवढंच आहे की हत्तीची सोंड आहे ती नागासारखी दिसते, म्हणून हत्तीला नाग म्हटलंय. म्हणजे नाग दमन नावाचा एक मंत्री 2-2.5 हजार वर्षापूर्वी आपल्या भारतात होता. अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला पाणिनीच्या ग्रंथामध्ये आढळतो. त्यावर वासुदेश्वर अग्रवाल यांचं एक पुस्तक आहे, इंडिया हु नोज पाणिनीकालीन भारतवर्ष. तर अशा तऱ्हेने नागांना हत्ती, हत्तींना नाग असा म्हणण्याचा एक प्रघात गोंधळ हा प्राचीन साहित्यात आहे. हस्ती नागपूर, नागांचं आणि हस्तीचं गाव, तर त्याच ठिकाणी आपल्याला युद्ध झालेलं दिसतं. आणि मग जो तिथून आलेला जो नागराजा आहे, महाभारताच्या आदी पर्वात त्याचा उल्लेख आहे, तो एलापत्र नागराजा. आणि त्याचं एक नाव धृतराष्ट्र असं सुद्धा आढळतं. आपल्या पुराणांनी इंद्राचा वाहन हत्ती म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. नागाला हत्ती म्हटलेला आहे. आणि त्याचा उल्लेख बरहूत हे जे बौद्ध स्थळ आहे त्या ठिकाणच्या शिलालेख एलापतो नागलाजा असा उल्लेख येतो. म्हणजे बौद्ध संस्कृतीमध्ये त्या राजाचं जे वर्णन आहे ते टिकून ठेवलेलं आहे. तर ह्या सगळ्या कथा ज्या आहेत वारंवार सांगितल्या जातात, तशाच प्रकारच्या कथा जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. आपण कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस एक कालिया मर्दन या कथेचा अर्थ पाहू. तर या ठिकाणी उल्लेख आला की कालिया नावाचा नाग होता आणि त्याला यमुनेच्या पाण्यातून बाहेर काढण्याचं काम कृष्णाने केलं. तर त्या कथेचा परामर्श आपण तेव्हा थोडंसं विस्तृत घेऊ. एक आणखी कथा नागाशी संबंधित आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे, समुद्र मंथनाची कथा. म्हणजे समुद्र मंथन का करायचं, कारण सगळी रत्न जी आहे ती पावसाळी पर्वतावरून खाली समुद्रात गेली आणि त्यामुळे ती रत्न मिळवायचं असेल तर आपल्याला एकत्र आलं पाहिजे असा एक विचार हा देवांच्या मनात आला. देव आणि असुर हे तसे परस्पर विरोधी लोक होते, पण त्यांनी युती केली कारण आपल्याला हे काढायचं. तर कसं काढायचं, तर मग जो मंदराचल नावाचा एक पर्वत होता, त्याची रवी करण्यात आली आणि वासुकी नावाचा नाग होता, त्याचा दोर करण्यात आला अशी कथा आहे. मग मंथन झालं, समुद्र मंथन, त्यातून मग 14 रत्न निघाली, त्याची कथा आहे. तर अशा तऱ्हेने ही सुद्धा कथा नाग लोकांनी देव आणि असुर यांच्यात करण्याचा प्रयत्न केला. पण या कथेत बदमाशी अशी आहे की त्या वासुकी नागाचं जे तोंड आहे, फणा आहे, तो असुरांच्या बाजूला दाखवला आणि शेपूट दाखवलाय ते देवांच्या बाजूला. म्हणजे तो फुत्कार करायचा, विष फेकायचा, ते राक्षसाकडे जायचं. देव मात्र मजेत होते. पुढे या कथेत खूप बदमाशा झालेल्या आहेत. त्या कथेचा केव्हा तरी आपण संदर्भ घेऊ. आता वेळोभावी आपण त्यावर चर्चा नाही करू शकत. पण धरणींद्राचा उल्लेख केला आपण, तसंच जैन धर्मामध्ये पद्मावती नावाची एक देवता आहे.
कोल्हापूरला जे अंबाबाईचं मंदिर आहे ते शिलाहार राजांनी बांधलं आणि ते होते जैन राजे. म्हणून त्याला अनेक अभ्यासकांनी पद्मावती असं म्हटलेलं आहे. म्हणजे पद्मावती ही नागिण आहे, नागदेवता आहे. पण पद्म या शब्दाचा अर्थ कमळ असा होतो. कमळ हे सुद्धा एक नागकुळ आहे आणि कमळयुक्त या अर्थाने तिला पद्मावती म्हटलं आहे. पण त्याचा पुढे अर्थ लक्ष्मी झाला. पण लक्ष्मी ही जी आहे तिचा उल्लेख महाभारताच्या आधी पर्वात येतो. ती धृतराष्ट्राची मुलगी आहे. धृतराष्ट्र हा नाग राजा आहे, म्हणजे लक्ष्मी सुद्धा नागकुळातली आहे. आणि मुचलिंद नागाचा उल्लेख आपण यापूर्वी पाहिला. तर भारताप्रमाणेच अनेक देशांमध्ये नागांच्या कथा आहेत. तर त्यात ग्रीकांची जी नागमाता आहे, हा टायफून आणि झ्यूस यांच्यातला जो संघर्ष जो ग्रीक संस्कृतीमध्ये आहे. टायफून हा नाग आहे, झ्यूस हा इंद्रदेव आहे. इजिप्तची नागमाता इसिस यावर स्वतंत्रपणे केव्हा तरी विस्तृत माहिती पाहू आपण. तर जपान आणि चीन या ठिकाणी ड्रॅगन नावाचा एक नागदेव आहे, जलसर्प आहे. तर तिथे सुद्धा नागमाता आहे. ग्रीकांमध्ये एचिडना आणि मनसा, एचिडना नावाची एक नागमाता आहे. भारतामध्ये मनसा नावाची नागमाता आहे. आफ्रिकेत सुद्धा नागांची भक्ती होते आणि अनंताची संकल्पना मांडली आहे. ऍडम यू यांच्या कथेमध्ये नाग हा सैतानाच्या रूपात येतो. म्हणजे त्याच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन नकारात्मक जो तयार झाला आहे बायबलमध्ये, तो नागकुलचिन्हवाचक लोकांच्या संदर्भातला आहे. मेक्सिको हा अमेरिकेला लागून असलेला एक देश आहे. तिथे केझल कोएत्ल नावाचा नाग आहे. त्याच्याबद्दल आपण केव्हा तरी माहिती पाहू. साने गुरुजींनी नागानंद नावाचं एक कादंबरी लिहिली होती आणि नागानंद नावाचं एक नाटक सुद्धा आहे. तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये श्रीहर्षाचं जे नाटक आहे, आपण जिमूत वाहन हा एक उल्लेख कालच्या एका भागात पाहिला होता. तर ती कथा सगळीकडेच येते. जेव्हा एखादी कथा आशय सांगण्याकरता सगळीकडे येते तेव्हा त्याला कथाबंध म्हणतात. तर त्या कथाबंधाचं जे विस्तृत माहिती आहे ते आपण पाहू. महार आणि मराठे ह्या दोन जाती स्वतःला नागकुळातले मानतात आणि मराठ्यांमध्ये सूर्यवंश, चंद्रवंश आहे, तसं नागवंश सुद्धा मानला जातो. यांच्यात जे साधर्म्य आहे तो सुद्धा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. नाग आणि लिंग यांचा काय संबंध आहे तोही स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अनंत नावाचं एक नागरूप आहे, ते नागकुल चिन्ह आहे. अनंतनाग नावाचं एक गाव आहे पहलगाम जवळ आपल्या काश्मीरमध्ये. तर तिथे अनंतनागाचं मंदिर सुद्धा आहे. अनंत चतुर्दशीच्या वेळेस आपण त्याची माहिती पाहू. महाबळीपुरम हे अगदी तामिळनाडूमधलं महत्वाचं एक शिल्प आहे. मंदिर आहे तिथे मोठ्या प्रमाणात. तिथे नागांची मंदिर आहेत, नागांची शिल्प आहे, त्याची माहिती पाहू. अमेरिकेत नागांचं टेकाड सर्पंट माउंट नावाचं एक ठिकाण आहे. ते इसवी सनापूर्वी 1000, इसवी सन 1450च्या दरम्यान ते वाढवलं. अंकोरथोम, अंकोरवात हे जे कंबोडियामधली दोन मंदिर आहेत त्या समुद्र मंथनाचा दृश्य आहे, त्याचा उल्लेख या लेखात केला आहे. अशा तऱ्हेने आपण थोडक्यात थोडक्यात सर्व संदर्भ पाहिले. विस्तृत विवेचन नाही करता आलं, तेवढा वेळ आपल्याकडे आज नाही. पण आपण नागपंचमीच्या कथेनंतर केव्हा तरी त्याविषयी माहिती पाहू. हे दैवतांची सत्यकथा हे पुस्तक आहे. विश्वकर्मा पब्लिकेशननी प्रकाशित केलं आहे. ज्यांना आणखी सखोल अभ्यास करायचा आहे त्यांनी या पुस्तकाचा संदर्भ घ्यायला हरकत नाही. आणखी ज्या लोकांना अभ्यास करायचा आहे त्यांच्याकरता खूप संदर्भ या ठिकाणी दिले आहे. तर एवढी माहिती मला वाटते पुरेशी आहे. पुढे आपण नागपंचमीच्या सत्यकथेकडे वळूया. आता इथे थांबायला हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद.